श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। खरंच आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पिवळ्या मोहरीचे काही उपाय बघणार आहोत, जेणेकरून आपल्या घरामध्ये काही आजार असेल, एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल किंवा घराला काही दोष लागला असेल, त्याचबरोबर काही शत्रुपीडा असेल, वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, हे कायमचं निघून जाण्यासाठी आपण पिवळ्या मोहरीचा उपाय कशा प्रकारे करावा याच्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप उपयुक्त ठरणारा हा आजचा व्हिडिओ आहे। तांत्रिकदृष्ट्या जर पाहिलं तर तांत्रिक उपाय सुद्धा आपण म्हणजे बरेच लोक या पिवळ्या मोहरीचा करत असतात, पण आपल्याला आपल्या स्वतःच्या ज्या काही अडचणी आहेत त्याच्यापासून सुटका होण्यासाठी या मोहरीचा आपल्याला चांगला उपयोग करायचा आहे। वाईटासाठी उपयोग न करता चांगल्यासाठी आपल्याला या पिवळ्या मोहरीचा उपयोग करायचा आहे। आता बऱ्याच जण, मी ह्याच्यावरती पण आणखीन एक व्हिडिओ बनवला होता, तर बऱ्याच जणांच्या कमेंट होते की ताई पिवळी मोहरी आम्हाला कुठे मिळेल? तर तुम्हाला पिवळी मोहरी जिथे म्हणजे देवाचं सामान भेटतं तिथं सुद्धा पिवळी मोहरी तुम्हाला मिळून जाईल। त्याचबरोबर तुम्ही ऑर्डर सुद्धा करू शकतात, म्हणजे तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागून घेऊ शकतात ही पिवळी मोहरी। तर ही पिवळी मोहरी खूप उपयुक्त अशी ठरणारी आहे बघा। म्हणजे आपल्या ज्या काही अडचणी आहेत, आर्थिक दृष्ट्याने पण ज्या अडचणी आहेत त्या सुद्धा दूर होण्यासाठी आपल्याला पिवळ्या मोहरीचा उपयोग करायचा आहे। घरामध्ये काही नकारात्मकता जर साचलेली असेल ती सुद्धा निघून जाण्यास तुम्हाला मदत होणार आहे। पण आता ह्या पिवळ्या मोहरीचा उपयोग कधी करायचा, केव्हा करायचा हे बघूया। तर आता आपल्याकडे प्रत्येक वाराचं एक महत्त्व आहे। प्रत्येक वार वेगवेगळ्या देवदेवतांना समर्पित आहे, त्यांच्यानुसार आपण त्यांची उपासना सुद्धा आपल्या देवदेवतांची करत असतो आणि त्यांच्या वारानुसार म्हणजे वार जो आहे त्याच्यानुसार आपण देवांची उपासना करतो। प्रत्येक देवाला प्रत्येक वार समर्पित केलेला आहे। आता गुरुवार हा भगवान श्री हरी विष्णूला समर्पित आहे, शुक्रवार हा माता लक्ष्मीला म्हणजे समर्पित आहे, सोमवार हा भगवान शिव यांना समर्पित आहे। बरेच असे सगळे वार जे आहेत तर ते प्रत्येक देवदेवतांना समर्पित आहे। तर आपल्याला हा उपाय पिवळ्या मोहरीचा उपाय कधी करायचा, तर हा उपाय तुम्ही गुरुवारी करू शकतात किंवा पौर्णिमेला करू शकतात। गुरुवारी पौर्णिमेला केला की नक्कीच तो फलदायी ठरत असतो, म्हणजेच आपण जी काही सेवा करणार आहोत किंवा या पिवळ्या मोहरीचा उपयोग करणार तो म्हणजे सफल होत असतो। तर आपल्याला कशा प्रकारे हे पिवळ्या मोहरीचा उपयोग करायचा आहे ते बघूया। आता काळी मोहरी आहे ती आपण स्वयंपाकात वापरतो, पण पिवळी मोहरी आपल्याला म्हणलं ना पूजेचं साहित्य जिथे भेटतं ना त्या दुकानातून तुम्हाला नक्कीच पिवळी मोहरी मिळेल। आता पिवळ्या मोहरीचा आता पहिला उपाय काय करायचा बघा। पिवळ्या मोहरीचे दाणे आजारपण असू द्या किंवा एखादी बाधित व्यक्ती असू द्या किंवा तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा हा या पिवळ्या मोहरीचा उपाय करू शकतात, किंवा एखाद्या व्यक्ती सतत डिप्रेशनमध्ये आहे, वाईट विचार करत आहे, त्यांच्यासाठी सुद्धा खूप फलदायी ठरणारा आहे। तर तुम्ही ज्यावेळेस देवाला दिवा लावतात, आपण देवपूजा करत असताना देवासमोर तुपाचा आणि तेलाचे असे 2 दिवे लावत असतो, पण तुम्हाला ज्यावेळेस हा उपाय करायचा आहे त्यावेळेस तुम्हाला एक पंती घ्यायची आहे किंवा एक निरंजन घ्यायचे आहे आणि दिवा लावायचा आहे, तेलाचाच दिवा लावायचा आहे, मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि त्याच्यामध्येच पिवळी मोहरी टाकायची आहे थोडीशी। जर का असं केलं तर नक्कीच तुमच्या घरामध्ये जी काही वाईट शक्ती आहे निघून जाण्यास तुम्हाला मदत होणार आहे। तर हा दिवा तुम्हाला संध्याकाळी म्हणजे दिवे लावण्याच्या वेळेस दरवाजेच्या बाहेर, आपला मेन उंबरठा आहे ना त्याच्या बाहेर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे। त्यानंतर जर एखादी व्यक्तीला नजर लागलेली असेल किंवा बाधित काहीतरी झालेला असेल तर 41 दिवस ती व्यक्ती आंघोळ करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी मोहरी, 2-4 दाणे पिवळ्या मोहरीचे घ्यायचे आहेत आणि त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्या पाण्यानं त्या व्यक्तीला आंघोळ करायला सांगायची आहे। 41 दिवस करून बघा, नक्कीच तुम्हाला चमत्कार झाल्यासारखं दिसेल। त्या व्यक्तीची काही जर नजर दोष झालेले असेल त्या व्यक्तीला किंवा बाधित झाले असतील त्या हळूहळू निघून जाण्यास तुम्हाला मदत होईल। त्याचबरोबर आता घराला काहीतरी नजर लागलेली आहे, घरामध्ये गेले की सतत वाद होतात, असं जर तुम्हाला जाणवत असेल तर काय करायचं, दरवाजा जो आहे आपला मेन उंबरठा तिथे उभा राहायचं, उजव्या हातामध्ये पिवळ्या मोहरीचे थोडेसे दाणे घ्यायचे आहेत आणि उजव्या हातापासूनच पूर्ण घराला असं फेरा मारायचा आहे, आतमधूनच असे मूठनं भिंतीला खरचटत न्यायची आहे, थोडंसं म्हणजे टच करायची आहे आणि पूर्ण घरभर फिरून मग तुम्ही उजव्या हातापासून सुरुवात केली तर म्हणजे असं बाहेर निघताना तुम्ही
ह्या बाजूला येताल, म्हणजे जसं दरवाजाकडे तोंड करून उभा राहिलं तर डाव्या बाजूला येणार आहात. तर तसंच बाहेर यायचं आहे आणि घरावरून 3 वेळेस उतरायची आहे ती मोहरी हातातली, आणि म्हणजे खाली वर करायचं आहे आणि ती मोहरी पुन्हा बाहेर टाकून द्यायची आहे. घरातली काही बाधा असेल तर ती निघून जाण्यास तुम्हाला मदत होईल. तर या प्रकारचे 3च उपाय तुम्ही करून बघा, नक्कीच फरक तुम्हाला जाणवेल. तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता. खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.